रसिको हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा तोडमल. 20व्या साहित्य कलावंत संमेलनात आपण सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राला छोट्या संमेलनांची एक मोठी परंपरा आहे. त्या निमित्ताने एक उत्सवी वातावरण, सांस्कृतिक वातावरण निर्माण होत असतं. कुठलेही सरकारी अनुदान नाही किंवा आर्थिक पाठबळ देणाऱ्या मोठ्या संस्थांची सोबत नसली तरी या कशाचीही तमा न बाळगता अनेक साहित्य संस्था गेली अनेक वर्ष लोकबळावर स्थानिक पातळीवर साहित्य संमेलन आयोजित करत असतात. ही खूप आशेची बाब वाटते. मराठी साहित्याचा प्रसार व्हावा, वाचन चळवळीला बळ मिळावं, नवलेखक घडावेत असा एक व्यापक उद्देश ठेवून साहित्य शारदेची सेवा गेली 20 वर्ष हे साहित्यिक कलावंत संमेलन करत आहे. कधी पदरमोड करत, कधी लोकांच्या सहकार्याने वाचन संस्कृती रुजवण्याचा वसा त्यांनी टिकवलेला दिसतो. परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन या माध्यमातून नवलेखकांना व्यासपीठही त्यातून मिळत असतं आणि काही ठिकाणी संमेलनाध्यक्षपदी महिलांना संधी देऊन अनोखा पायंडा सुद्धा पाडला गेलेला दिसतो. या कोविडच्या काळात आशावादी राहून आणि सकारात्मकतेनं हे 20वं वर्ष हे साहित्य कलावंत संमेलन भरत आहे. आणि म्हणूनच सुधीर मोघ्यांच्या ओळी आठवतात की तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने, तरीही फिरून श्वास रचती सुरेल गाणे, तरीही फिरून अंत उगमाकडेच वळतो, प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास कळतो, प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो. या 20व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय दिलीपजी बऱ्हाटे आणि सचिव विदा पिंगळे यांनी मला इथे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि 17व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची मुलाखत त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल सुरुवातीलाच अतिशय मनापासून आभार मानते. रसिको हो, माझ्या सोबत आता इथे फादर फ्रान्सिस दिब्रेटो आहेत. खरं तर हे नाव असलेलं व्यक्तिमत्व अस्सल मराठमोळं. ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केलेलं असलं तरी त्यांची खरी ओळख ते पर्यावरणाचे रक्षण करते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व आहे. ते धर्मगुरू आहेत, पण त्यांचा धर्म चर्च पुरता मर्यादित नाही. मी प्रथम भारतीय आहे आणि त्यानंतर ख्रिस्ती आहे याचं भान त्यांनी नेहमीच ठेवलेलं आहे. रसिको हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांची मोठी परंपरा, वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. संतांचं कुठलंही साहित्य असो अथवा धर्मग्रंथ असो, बायबल असो, कुराण असो, गीता असो, सर्वांना समतेची, प्रेमाची, एकतेची वागणूक कशी द्यायची हा माणुसकीचा, प्रेमाचा वारसा सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिब्रेटो यांनी कायमच केलेला दिसतो. त्यांची लालित्यपूर्ण रसाळ मराठी आपण नेहमीच वाचत ऐकत आलेलो आहोत. त्यामुळेच आज ते इथे आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही ऐकणार आहात त्यांना. मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. नाताळच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या गप्पांना आपण सुरुवात करूयात. नमस्कार. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा संमेलनासाठी आणि येणाऱ्या नाताळ सोहळ्यासाठी. फादर, मी सुरुवातीला तुम्हाला असं विचारू इच्छिते की कुठलाही साहित्यिक वारसा तुम्हाला मिळालेला नसताना सुद्धा किंवा आई वडील निरक्षर असताना सुद्धा आयुष्याची इतकी उत्तम अशी वाङ्मयीन जडणघडण तुम्हाला कशी करता आली? प्रिय मित्रांनो, माझा जन्म वसई तालुक्यातील
विरारच्या जवळील जेलड या छोट्याशा खेड्यात झाला. निसर्ग संपन्न असा हा परिवार आहे, परिसर आहे. आणि आम्ही 6 भावंड. मी कुटुंबात सगळ्यात धाकटा, शेंडेफळ. परिस्थितीमुळे माझ्या भावांना आणि बहिणींना देखील शिकता आलं नाही. त्यांच्या खांद्यावर कावड आली आणि ते व्यवसायात गुंतले. मी धाकटा. वडिलांना वाटत होतं की एका तरी मुलाला शिकवावं आणि मलाही देखील तसं वाटत होतं. मग गावातल्या शाळेमध्ये माझं नाव घालण्यात आलं. तिथे अतिशय प्रेमळ असे शिक्षक मिळाले. सगळेच मराठी भाषिक, सगळेच ओळखी देखीचे. अशा वातावरणामध्ये माझं शालेय शिक्षण पुरं झालं. आणि ह्या काळामध्ये मला शिक्षणाची आवड निर्माण झाली. शाळेमध्ये अवांतर वाचनाला खूप वाव होता. माझे शिक्षक मला अनेक पुस्तकं देत असत. दर शनिवारी आम्हाला पुस्तकं मिळायची. आठवडाभरात ती वाचून काढायची आणि मग शनिवारी पुन्हा परत करायची, नवीन पुस्तकं घ्यायची. आणि हा पुस्तकाचा लळा लागला आणि अक्षराची मैत्री जडली. ती मैत्री मला आयुष्यामध्ये खूप खूप उपयोगी ठरलेली आहे. या अक्षराने मला जीवनातल्या मूल्यांचं दर्शन घडवलेलं आहे. वाचनाने मला घडवलेलं आहे. आणि मी वाचत गेलो, थोडं थोडं लिहित गेलो. जास्त काही लिहिलं नाही. शाळेत असताना एक प्रयोग मात्र मी केला होता की मला वाचनाची आवड होती, लेखनाची आवड होती आणि वाटायचं सगळ्यांनी लिहावं. पण आम्ही 2-3 मित्रांनी एकत्र येऊन एक हस्तलिखित चालू केलं आमच्या शाळेमध्ये. आणि त्याचं संपादन माझ्याकडे आलं आणि आम्ही ते सगळे लेख वगैरे मी त्यावेळेला संपादन करून छापले. ज्यांचे छापले गेले नाहीत ते रागावले माझ्यावर. ही पुढच्या जीवनाची एक चुणक होती जणू काही. परंतु वाचित गेलो. पुढे धर्मगुरू होण्यासाठी मी सेमिनरी मध्ये प्रवेश केला. 10 वर्षाचा गुरुपदाचा तो अभ्यास होता. त्या काळामध्ये सुरुवातीला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी थोडा काळ मराठी बाजूला ठेवावी लागली. पण नंतर मला तिथे मोठं पुस्तक संग्रहालय किंवा आपलं लायब्ररी, वाचनालय मिळालं. त्याच्यामध्ये इंग्रजी साहित्याचा, इंग्रजी धर्म आणि तत्वज्ञानाची अनेक पुस्तकं आणि ग्रंथ होते. त्याचबरोबर मराठी विभाग देखील होता. या मराठी विभागातून नामवंत साहित्यिकांची साहित्य कृती वाचायला मिळाली. त्यावेळेला माझ्या हाती श्री शनवडीकर यांचं संत तुकारामांचे निवडक अभंग हे पुस्तक पडलं आणि ती माझी संत तुकारामावरच्या मैत्रीची पहिली सुरुवात होती. छान. फादर, मराठीतील परंपरा आणि पगडा तुमच्या लिखाणावरती कायमच राहिलेला आहे. म्हणजे वसई ते व्हॅटिकन असा सगळा तुमचा प्रवास आहे. या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? मित्रांनो, आम्ही वसईकर धर्माने ख्रिस्तीय. पोर्तुगीजांनी संत फ्रान्सिस झेवियर यांनी आम्हाला हा धर्माची दीक्षा दिली. परंतु आम्ही वसईकरांनी प्राणपणाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचं जतन केलेलं आहे. आईप्रमाणे भाषेवर प्रेम केलेलं आहे. आणि पुढे चर्चमध्ये देखील आमची धर्माची भाषा त्यावेळेला लॅटिन होती, पण प्रवचन मराठीमध्ये व्हायची. उत्कृष्ट प्रवचन ऐकण्यासाठी आम्ही चर्चमध्ये जात असो. तिथे देखील मराठीचं वैभव आणि सौंदर्य आमच्या लक्षात आलं. आम्ही शिकत गेलो. धर्मगुरू होत असताना अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क झाला आणि त्याच्यातून देखील मन विकसित होत गेलं. नामवंत वक्त्यांची भाषणं तिथे ऐकायला मिळाली. बहुतेक तेव्हा इंग्रजीमध्ये होती, पण त्यामुळे मनाची क्षितिज वाढत गेली, विस्तार होत गेला आणि व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि अशा प्रकारे एका बाजूला इंग्रजी शिक्षण, कारण ते आमचं धर्मगुरुपदाचं शिक्षण इंग्रजीमधून असते, आणि दुसऱ्या बाजूला वसईत असल्यामुळे वसईमध्ये आल्यानंतर पूर्णपणे वसईकर मराठी या दोन्ही भूमिका
आम्ही वसईकर पार पाडित होतो आणि त्यामुळे आमचा खूप फायदा झालेला आहे. केवळ एका भाषेवर आम्ही अवलंबून नाही आहेत आणि आईसारखं मराठीवर प्रेम केलेलं आहे आणि इंग्रजी आमची ही जगाकडे उघडणारी खिडकी आहे, ती देखील आमच्यासाठी उघडली गेली आणि म्हणून दोन्ही भाषांतील भाषा सौंदर्य ग्रंथ यांचं वाचन करता आलं. थोडं थोडं लिहित गेलो आणि ते स्फुट लेखन होतं. अर्थात त्यावेळेला चर्च तर्फे त्यावेळी सुवार्ता नावाचा अंक छापला जात असे. त्याचे संपादक फादर डॉमिनिक डी आब्रियो हे मराठीवर त्यांचं फार मोठं प्रभुत्व होतं. ते तसे एका अर्थाने भाषेच्या प्रेमात पडले होते आणि त्या मासिकाचं संपादन करीत होतो आणि त्यावेळेला मी लिहायला लागलो त्या मासिकामध्ये आणि लोकांना ते लेख आवडायचे. आपल्याला बरं वाटायचं की पावती मिळत आहे आणि त्यामुळे प्रेरणा मिळत गेली, स्फूर्ती मिळत गेली आणि अशा प्रकारे मी दीक्षा थोडी नाममात्र दीक्षा मराठी भाषेच्या लेखनाची घेतली आणि पुढे मी सांगितल्याप्रमाणे लेखनच माझं जीवीचे जीवन झालेलं आहे. मला असे एक विचारायचंय की धर्मपीठ, सामाजिक व्यासपीठ आणि साहित्यिक व्यासपीठ या तिघांची सांगड घालताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागली का? तसे मला वाटते कसरत वगैरे काही करावी लागली नाहीये, कारण आमचा धर्म सामाजिक बांधिलकी मानतो. समाजसेवा आणि ईश्वर सेवा ही आमच्या धर्माची दोन वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या पक्षाला दोन पंख असतात, तसं आमच्या धर्मामध्ये एका बाजूला कर्मकांड कमीत कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजसेवा, गोर गरिबावर प्रेम, कळवळा आम्ही साथीने वाढवत गेलो आणि ते धर्माने आम्हाला शिकवलं की ती आपली जबाबदारी आहे. गोर गरिबी आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तो वारसा तिकडून चर्चमधून मिळाला. साहित्याचं धर्माशी काही वैर नाहीये. खरं म्हणजे फार मोठं साहित्यिक धर्माच्या अनुषंगाने तयार झाले. युरोपमध्ये झालेले ना आपल्याकडे संतांचं साहित्य, तर तो सांधा जुळत गेला आणि मला स्वतः माझ्या कुटुंबाकडून सामाजिक कार्याचा वारसा मिळाला होता. माझे ज्येष्ठ बंधू हे परिसरामध्ये न्यायदानाचं काम करीत असत. दोन्ही व्यक्तींच्या बाजू ऐकायच्या आणि समतोल असं आपला निर्णय द्यायचा. हे कसं ते देत असेल ते मी कधी कधी पाहत असे आणि ते निपक्षपाती होते आणि अतिशय त्या अर्थाने कठोर होते की सत्य ते सत्य, असत्य ते असत्य, हा देखील वारसा सामाजिक जीवनामधला त्यांनी मला घालून दिलेला, मला उपयोगी पडलेला आहे. अशा प्रकारे तिन्ही क्षेत्रामध्ये थोडी थोडी मुसाफिरी केलेली आहे. फार मोठं नाव काही कमावलेलं नाहीये. उस्मानाबाद इथे झालेलं जे 93व्या साहित्य संमेलन होतं, त्या 93व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्ही होतात. पण संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच काही संघटनांनी केलेला टोकाचा विरोध तुम्ही खूप निशब्दपणे झेललात. कोठून मिळाली ही शक्ती तुम्हाला? वर्ष, तू फार चांगला शब्द वापरला. छोटासा विरोध, एक छोटासा गट. महाराष्ट्राचं मन व्यापक आहे. महाराष्ट्र तो नावानेच मोठा आहे. माझी निवड हा महाराष्ट्राचा गौरव होता. खरं म्हणजे साहित्य संमेलनाच्या 150 वर्षाच्या या कालकिर्दीत मी पहिला ख्रिस्ती अध्यक्ष आणि माझं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झालं. मीडियाने केलं, वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले, टीव्हीवर बातम्या आल्या अतिशय सरदोयपणे आणि स्वागत झालं, स्वागतशीलता होती. परंतु एक गट, छोटासा गट, त्यांनी विरोधाचा सूर लावला. मी नेहमी लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवतो की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार असतो. ती कायद्याच्या चौकटीमध्ये आपण मांडावीत कसं. पण त्या विरोधाला एक विषारी असं एक झालर होती. ती म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी तुम्हाला कोण हिंदू मिळाला नाही का? ते मला अतिशय गंभीर वाटलं. ते विषारी आहे. ते आपल्या सहिष्णुतेला तडा जाणार आहे. ही प्रवृत्ती धोकादायक आहे. अर्थात ही मंडळी जी आहे ती चांगली आहे हो,
मला या व्यक्तीबरोबर संवाद साधायला आवडेल. संवादामुळे पुष्कळ प्रश्न सुटू शकतात. आणि माझे सगळ्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत. तो संघाचे मागो वैद्य अलीकडे गेले. आमची मैत्री होती. आम्ही चर्चा करीत असो. त्यांचे लेख मी माझ्या सुवार्ता ह्या चर्च मासिकामध्ये छापलेला आहे. ही व्यापकता आज संकुचित केली जाते. हे माझं मोठं दुःख आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणूक पद्धतीबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण या अखिल भारतीय साहित्य संमेलन ही वर्षानुवर्ष मुठभर लोकांची आणि विशिष्ट वर्गातील लोकांची मक्तेदारी राहिलेली दिसते असं म्हटलं जातं. त्यामुळे मराठी साहित्यातील अनेक महत्वाचे प्रवाह साहित्यिक संमेलनापासून दूर राहिलेले आहेत असं वाटतंय का? जुनी पद्धत आपल्याला माहिती आहे. इच्छुक उमेदवारांना खेडोपाडी शहरोशहरी फिरून मताचा जोगवा मागावा लागत असे आणि एका अर्थाने ते त्यांच्या प्रतिष्ठेला धरून नव्हतं. वास्तविक हा एक सन्मान आहे. हा सन्मान सन्मानाने द्यायचा असतो. तो अशा प्रकारे घ्यावा लागायचा. आणि ह्या परिस्थितीमध्ये अशा वातावरणामुळे आपण दोन चांगले साहित्यिक गमावलेले आहेत. शिवाजी सावंत आणि दया पवार. प्रचारामधल्या जो ताण तणाव त्यांच्यावर आला त्यामुळे त्यांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे. आणि म्हणून साहित्य महामंडळाने ही जी नवी पद्धत काढलेली आहे ती मला स्वागतार्ह वाटते. त्याच्यामध्ये घटक संस्थांचे सगळे प्रतिनिधी आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्र तिकडे आहेत. तसं ते महाराष्ट्र व्यापी मंडळ आहे. त्याच्यामध्ये आदल्या संमेलनाच्या अध्यक्षाने देखील ते सहभागी करून घेतात आणि त्या सर्वांनी एकमताने माझी निवड केली. मला खूप बरं वाटलं. आणि नवीन हा जो पायंडा आता पाडलेला आहे तो पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्याला सगळं ते विषारी वातावरण त्याच्यातून बाहेर पडून एका चांगल्या वातावरणामध्ये ही पद्धत घेऊन जाईल याबाबत मला शंका वाटत नाही. अगदी. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राला छोट्या संमेलनांची परंपरा आहे. अनेक ठिकाणी छोटी छोटी संमेलनं भरतायत किंवा आपल्याकडे त्या निमित्ताने एक उत्साही वातावरण, सांस्कृतिक वातावरण निर्माण होत आहे. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सरकार जसं एक 25 लाखांचं अनुदान देतं त्याचप्रमाणे छोट्या संमेलनांना सुद्धा अनुदान द्यावं असं वाटतं का? की ज्यामुळे छोट्या साहित्य संमेलनांना सुद्धा एक ऊर्जा मिळेल. कारण अनेक ठिकाणी अशी संमेलनं भरतायत आणि नवोदितांना त्याच्यामुळे एक दिशा मिळते आहे. तर असं अनुदान त्या संमेलनांना सुद्धा मिळालं तर त्यांना ऊर्जा मिळेल असं वाटतंय का? तुमचं हे साहित्यिक कलावंत संमेलन गेली 20 वर्ष तुम्ही चालवित आहात आणि कुठल्याही प्रकारच्या अनुदानाशिवाय. मी देखील सुवार्ता या मासिकाचा संपादक असताना अनेक साहित्य मेळावे घेतले. कधी कधी वर्षाला 2-2 घेतले आणि शेकडोंच्या हजारो लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. परंतु आम्ही कधीही शासनाकडे अनुदानाची अपेक्षा केली नाहीये. इथे मला बाबा आमटे यांचं एक वाक्य आठवते. ते सांगायचे की दान माणसाला नादान बनवते. आम्ही दुसरे एक पथ्य पाळलं होतं की कलंकित अशा व्यक्तीकडून देणग्या घ्यायच्या नाहीत. काही असे मोठे मोठे बिल्डर आमचं संपूर्ण साहित्य संमेलन स्पॉन्सर करायला, प्रायोजित करायला तयार होते, परंतु त्याच्याबरोबर काही त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात. आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही. मला स्पष्ट बोलायचं असेल तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे अशी माझी धारणा आहे. इतरांची मतं निराळी असू शकतील आणि अखिल भारतीय संमेलनासारखा फार मोठा व्याप आहे. तिथे काही एका अर्थाने शासनाने मदत करणं काही शासन उपकार करत नाहीयेत. आपल्या सांस्कृतिक धोरणाचा तो एक भाग आहे. तिथे देखील शासनाने उपकाराच्या
भूमिकेतून येऊ नये आणि अपेक्षा करू नये. शासनाने आपल्याला एवढं दिलेलं आहे, आपण शासनासाठी असं असं केलं पाहिजे आणि मान सन्मान सांभाळले पाहिजे, काही नाहीये. ते आपण दान देत असतो, त्याच्यामागे अपेक्षा नसावी. बरोबर आहे सर, अगदी छान. सर तुम्ही अतिशय रसाळ आणि अतिशय अवीट गोडीचं असं लेखन केलेलं आहे, ललित लेखन आहे. त्याच्यामध्ये प्रकाशित साहित्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. सृजनाचा मळा, सृजनाचा मोहर, परिवर्तनासाठी धर्म, मुलांचं बायबल, तेजाची पावले. तर त्याच्यातलं मला ते नाही मी एकला हे जे पुस्तक आहे ते खूप वेगळं वाटलं. या तुमच्या आत्मचरित्रात कुटुंब संस्काराचा तुमच्यावरील प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मित्रांनो, मी नेहमी मानत आलेलो आहे, आता धर्मगुरू म्हणून गेली जवळजवळ 50 वर्ष कार्य करीत असताना मला आढळून आलेलं आहे की अनेक सामाजिक समस्यांचं मूळ हे कुटुंबात असते. कुटुंब घडवते किंवा कुटुंब बिघडवते. ही मूल्यांची शाळा आहे आणि माझ्यावर माझ्या बालपणी फार चांगले संस्कार झाले, धार्मिक संस्कार झाले, सामाजिक संस्कार झाले आणि सगळं मला योगदान माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या भावंडांनी दिलेलं आहे. वास्तविक माझे वडील मी सांगितल्याप्रमाणे निरक्षर होते, परंतु ते सुसंस्कृत होते, अतिशय प्रेमळ होते. त्यावेळेला गावातल्या काही स्त्रिया ज्या अनाथ होत्या त्यांना त्यांनी माहेर दिलं. एक हिंदू स्त्री जी गरीब होती तिला बाबांनी बहीण मानलं, ती यायची आमच्याकडे. बाबा तिच्यासाठी दिवाळी सण साजरा करायचे. ही व्यापकता जी आहे ती आपल्याला आपल्या कुटुंबात मिळत असते आणि मिळाली पाहिजे. अशी व्यापकता जर मिळत गेली तर बिघडलेली मुलं मी त्याच्यावर नाही विश्वास ठेवत. असं म्हटलं जातं, there never is a bad child, there may be bad parents. म्हणून हे असे जे सुसंस्कृत आई वडील आपल्याला मिळाले, तुला देखील मिळालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांची जडणघडण झालेली आहे. म्हणून त्याचं प्रतिबिंब माझ्या नाही मी एकला या राजहंसने प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. आणि मला वाटते मी त्यांना वाहिलेली छोटीशी ती श्रद्धांजली असं मला वाटते. त्यांचे आकाश एवढे मोठे उपकार माझ्यावर आहेत आणि मी छोटासा मनुष्य आहे, पण बाबांनी दिलं, भावंडांनी दिलं, माझ्या ग्रामस्थांनी दिलं. आम्ही तेव्हा खेड्यामध्ये म्हणजे एक विशाल कुटुंब असे जगायचे आणि म्हणून हा जो वारसा आहे हा वारसा टिकविला पाहिजे. आधुनिक जगामध्ये थोडस न्यूक्लिअर फॅमिलीज आलेले आहेत आणि जो ज्याचा त्याचा. तेव्हा आमच्या घराला कुंपण नव्हतं, आता घराघराला कुंपणं आलेली आहेत. तू माझ्यापासून दूर, मी तुझ्यापासून दूर. तर हे मनामध्ये तरी निदान कुंपणं येऊ नये. केशवसू सांगून गेलेले आहेत, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अवघे मला न सहावे, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. ब्राह्मण नाही, शूद्र नाही, नमिक पंथाचा. हे पंथाच्या पलीकडे जाऊन समाजाचा एक घटक माणूस म्हणून कसं जगायचं हे माझ्या कुटुंबाने मला शिकवलेलं आहे. अगदी छान. या अनुषंगानं असं विचारेल पुढे की भारतीय संतांची शिकवण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची बायबल मधील शिकवण याचा परिपाक म्हणजे किंवा तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव आहे, आणि तुकोबा आवडण्याचं मुख्य कारण काय किंवा त्याबद्दल काय सांगाल? तुकोबा आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मराठमोळ भाषा. प्रथम म्हणजे मला एक आठवण सांगायची वाटते. मी पु ल देशपांडेशी माझा परिचय होता. मी त्याला विचारलं की मराठी भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी मी काय करावं बरं. ते मला म्हणाले, तुकोबाची गाथा अभ्यासा.
तिथे तुकोबाला मला भेटले. शाळेत भेटले होते, इथे भेटले. आणि मग तुकोबाची अनेक शिकवणीचे अनेक पैलू आणि बायबल मधली शिकवण ह्याच्यामध्ये मला खूप साम्य आढळू लागलं. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतुनी पाहे, तसे होई माझ्या जेवा, किंवा भेटन केशवा. आणि बायबल मधली तो भक्त काय म्हणतोय? तृषित हरिणी जशी तळमळे पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळे देवा तुझ्या भेटीसाठी. ती एकमेकाला पूरक आहे. किंवा जी ख्रिस्ताची सामाजिक शिकवण होती, गोरगरिबांची सेवा ही माझी सेवा आहे. त्यांना तुम्ही जे काही करता ते माझ्यासाठी करत आहात. हे जे एक प्रकारचं अद्वैत प्रभू ख्रिस्ताने गोरगरीब, शोषित, पीडित यांच्याबरोबर साधलं, तुकोबामध्ये पण दिसून येते. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवा तेथेची म्हणावा. तुकोबन हा उपेक्षितामध्ये देव दिसला आणि प्रभू ख्रिस्ताला देखील तोच देव, त्याचा स्वर्गीय पिता ह्या लोकांच्या सेवेमध्ये आढळला. ह्यांची सेवा तुम्ही करा. असे अनेक उदाहरणं मला संतांच्या शिकवणीत मिळत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुकोबा रोखठोक होते. रोखठोक होते. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाच्या माती हणू काठी. काठी त्यांच्या हातात होती, एकतारी होती आणि काठी देखील होती. प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ. कोकराच्या पायाला काटा लागला तर प्रभूच्या डोळ्यामध्ये अश्रुधरा येत असत. असा हा प्रभू समाजातल्या नाठावर मात्र सडे तोडपणे न भीता प्रहार करीत होता. ती काठी देखील त्यांच्या हातात होती. आणि हे जे स्पष्ट वक्तेपणा आहे ते मला खूप भावलेलं आहे. तुकोबा म्हणतात, मऊ मेणावणी विष्णुदास आम्ही, कठीण वज्रास भेदू असे. हे दोन एकमेकाला विरोधी वाटणारे ह्या दोन ज्या स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला ख्रिस्तामध्ये दिसून येतात, तुकोबामध्ये दिसून येतात. आणि मग खूप हे दोन व्यक्तिमत्व मला भुरळ घालतात. आणि मी नेहमी सांगतो, माझा एक हात प्रभू ख्रिस्ताच्या हातात आहे तर माझं बोट तुकोबाच्या हातात आहे. वा वा, मस्त. फादर, तुकोबाची माळ असा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. आणि त्या धड्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की फ्रेंच लोक इंग्रजी खपवून घेत नाहीत. इंग्रजीच काय, कुठलीच भाषा खपवून घेत नाहीत त्यांच्या देशामध्ये. महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेव्यतिरिक्त इतर सर्व भाषांच्या पाट्या दिसतात. इतर भाषांचा दबाव येतो. मग अशा वेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं पाहिजे? मी जे सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे फ्रेंच मनुष्य इंग्लिश खपून घेत नाही, पण तो इटालियन पण खपून घेणार नाही. फक्त फ्रेंच, इतर भाषांमध्ये संभाषण करणार नाही. हे काही 20-30 वर्षापूर्वी होतं बाय द वे. आता ग्लोबलायझेशन नंतर सगळे थोडे इंग्रजी शिकायला लागलेले आहेत, संपर्काची भाषा म्हणून. आता भारत ही उपखंड आहे. आपल्याला विविधतेचं वरदान मिळालेलं आहे. ते विविध भाषा आहेत, हजारो बोली भाषा आहेत, ते निरनिराळ्या संस्कृती आहेत, खाद्य संस्कृती आहेत. हे व्यापक खंड आहे. एका अर्थाने युरोपियन राष्ट्रांची तुलना आपल्याला आपल्याशी करता येणार नाही. आपण अशा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणामध्ये वाढत आहोत. तो आपल्या भोवताल आहे, ते आपल्याला नाकारता येत नाहीये. पण आपल्या देशामध्ये बहुभाषिक होणं आवश्यक आहे. त्याला आंतरभारतीय म्हणतात. थोडस गुजराती आलं पाहिजे, हिंदी तर आपण शाळेतून शिकतो. इतर भाषेवरचा हा परिचय आपलं व्यक्तिमत्व विकसित करीत असतं. रवींद्रनाथ टागोर मी बंगालीमधून वाचू शकलो नाही, मुलं वाचू शकले.
परंतु त्यांचं साहित्य वाचून मी खूप प्रभावित झालो. रोममध्ये असताना आम्हाला एका विषयावर शोध निबंध लिहायला लागायचा. त्यासाठी मी विषय निवडला होता द स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ऑफ रवींद्रनाथ टागोर. आणि टागोराचा मी थोडासा अभ्यास केला. तेव्हा मला वाटायचं गीतांजली जर मला बंगालीमध्ये वाचता आली असतं तर ते सौंदर्य मी अनुभवलं असतं. अन्य भाषांचा अभ्यास हा आपल्या देशामध्ये आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला आपण हेही समजून घेतलं पाहिजे की आपल्या मराठी माणसामध्ये थोडासा अहंगंड न्यूनगंड आहे का बरं? आपल्या स्वतःविषयी कमीपणा वाटतो. दोन मल्याळी व्यक्ती, दोन बंगाली भाषिक ग्रहस्थ एकत्र जर आले तर त्याच भाषेमध्ये मल्याळमध्ये किंवा बंगालीमध्ये ते संभाषण करतात. ते पुण्या मुंबईला आपल्याला काय आढळते? एखाद्या मराठी माणसाने मराठीतून सुरू केलेलं वाक्य मराठीतून संपेल का याची शाश्वती नाहीये. इंग्रजीचा आधार घ्यावा वाटतो. हे न्यूनगंडातून आलेलं आहे. इंग्रजी सुंदर आहे, सुंदर आहे. तिच्यावर प्रभुत्व मिळालं पाहिजे. जगाकडे पाहण्याची खिडकी ओके ओके सगळं. पण माझी मराठी सुंदर आहे. अमृतातेही पैजेशी जिंके असं ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा होती. ऐशी अक्षरे मिळविन आणि त्याने ते दाखवलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन मी केलं. काय सौंदर्य भाषेचं, काय माणूस होता. ही वॉज अ प्रॉडिजी. आणि हे भाषेची ही वाटा वळलं वगैरे आणि उपमा उत्प्रेक्षा एका विशाल जंगलामध्ये आपण प्रवेश करा असं वाटते. अशी मराठी सुंदर आहे. परंतु अलीकडच्या काही काळामध्ये मला वाटतं विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर आपल्याला आपल्या स्वभाषेविषयी अभिमान किंवा प्रेम वाटणे कमी झालंय. दुसरे कारण मला असं वाटते की आपण गेल्या 20-25 वर्षापासून शिक्षणाचं माध्यम सरसकट बालवर्गापासून इंग्रजी केलेलं आहे. मी नेहमी सांगत असेल, मराठी ही माय आहे आणि इंग्रजी मावशी आहे. दोन्ही आवश्यक आहेत. परंतु आपण मराठी माणसांना खूप चतुर आहोत. आपण म्हण पाय केलेली आहे, माय मरो आणि मावशी जगो. त्याच्यात सगळं आलं. फादर, मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही सुबोध बायबल हे मराठीत आणण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही हिब्रू, ग्रीक, इंग्रजी इत्यादी भाषा तुम्हाला जाणून घ्याव्या लागल्या का? म्हणजे मी असं ऐकलंय की त्या भाषा जाणून घेतल्याशिवाय हे काम होऊच शकत नाही. कारण याच्यापूर्वी पण पंडिता रमाबाई वगैरे आपल्याला त्यांची उदाहरणं माहिती आहेत. पण या सगळ्या भाषा जाणून घ्याव्या लागल्या का? किंवा धर्मग्रंथांचं भाषांतर करणं ही तशी सुळावरची पोळी आहे असं म्हटलं जातं. मग हे आव्हान तुम्ही कसं पेललेलं आहे? मला वाटते त्याचा थोडासा पूर्वेतिहास सांगावा की कारण याला 2013चा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार साहित्य अकादमीचा पण मिळालेला आहे. त्यामुळे हरकत नाही सांगायला. तर माझी मराठी मित्राबरोबर ओळख देख आहे, मराठी भाषक. आणि मग ते अनेक माझे मित्र मला सांगायचे की फादर आम्हाला बायबल वाचायला आवडेल. जागतिक कृतीचा हा धर्मग्रंथ आहे. पण सध्या जी उपलब्ध भाषांतर आहेत मराठी, आमचं समाधान होत नाही. आम्हाला असं सुबोध असं सांगणारं बायबल मिळेल का? तर तो विचार माझ्या मनात होता. 1975-76 मी माझं वास्तव्य पुण्याला स्नेहसदन संस्थेत होतं. त्यावेळेला मी पुणे सकाळसाठी बायबलमधल्या 2 कथा लिहिल्या होत्या. त्या कथा वाचून शिक्षण तज्ञ चित्रा नाईक यांनी मला पत्र पाठवलं. फादर, तुम्ही जर अशा प्रकारे बायबल लिहिलं ते आम्हाला ते वाचायला आवडेल हो. फार मोठी प्रेरणा होती, फार मोठं आव्हान होतं. त्यानंतर माझं ओएसिसच्या शोधात
हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलं. अगोदर ते सकाळमध्ये, रविवारच्या सकाळमध्ये जवळजवळ 6-7 महिने चाललं, सदर चाललं. आणि त्या माझ्या लेखांना आणि नंतर झालेल्या पुस्तकाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. म्हणजे पुण्यामध्ये मला माझं माहेरघर वाटू लागलं. इतकं माझ्यावर पुणेकरांनी त्या लेखमालेवरून प्रेम केलेलं आहे. त्या निमित्ताने राजहंस प्रकाशनचे दिलीप माझगावकर हे एकदा मला म्हणाले की फादर, सध्या देशामध्ये हे विषारी वातावरण पसरलेलं आहे, ते कमी करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्या मागचं एक कारण असं आहे की आपल्याला एकमेकांच्या धर्मग्रंथांची ओळख नाहीये. तर तुम्ही आमच्यासाठी, राजहंससाठी बायबलचा एखादा अनुवाद करून द्याल का? मी त्या उत्साहाच्या भरामध्ये हो म्हटलं, कारण राजहंस सारखे दिग्गज प्रकाशक ते मिळणं अवघड असते. तर मी हो म्हटलं आणि कामाला लागलो. मी माझे अधिकारी डॉक्टर थॉमस डाबरे, संत तुकारामाचे अभ्यासक, त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी मला आशीर्वाद दिला. बायबलचे पंडित, मराठी भाषक फादर डॉक्टर फ्रान्सिस परेरा यांना विचारलं. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी कामाला लागलो. जुना करार खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये पुष्कळशा पुनरुक्ती आहेत. मी त्या मोठ्या प्रमाणामध्ये संपादन केलं आणि ते सगळं बाळ राजहंसकडे पाठवलं. 1200 टाईप पानं झाली होती. ते सगळं पाहून माझगावकर बोलले, एवढा मोठा ग्रंथ आपण नाही प्रकाशित करू शकणार, तुम्ही ते संपादन करा. मग आवश्यक तिथे मी त्याचं संपादन केलं. नव्या करारामध्ये आलो. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याची शिकवण, त्यांच्या शिष्याची शिकवण, हे सगळं त्या नव्या करारामध्ये आहे. तिथे काही एडिट करायला जास्त वाव नव्हता. ते मी सलग त्याचं भाषांतर केलं. आता मी भाषांतर नाही केलं, तर मी भावानुवाद केला. कारण सर्वसामान्यांना वरवर पाहता अनुवाद आणि भाषांतर हे एकसारखं वाटतात, पण त्यामध्ये फार खूप मोठा फरक आहे. बरोबर ना? आताच आपण बायबल सोसायटीचं भाषांतर घेतलं, उत्कृष्ट भाषांतर आहे, पण शब्दशः आहे. ग्रीक आणि हिब्रू शब्दाचे अगदी शब्दशः अनुवाद भाषांतर केली आहेत, अवघड वाटते ते. मी ठरवलं की हा जो विचार आहे बायबल मधला, हा विचार माझ्या मराठी माणसाला मी कसा समजावून सांगेल, त्याला कसं समजेल. आणि त्या हेतूने, त्या पद्धतीने मी लिहित गेलो. त्याच्यानंतर 6 वेळा त्याचं संपादन केलं, कारण मी समाधानी नव्हतो. आणि मग जेव्हा सगळं तयार झालं तेव्हा राजहंसकडे दिलं. राजहंसचे आनंद हर्डीकर यांनी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये संपादन केलं. मला दाखवलं कुठली गोष्ट कशी लिहायची, की मराठी माणसाला कसं वाटेल. त्याच्यामधून त्या टिपाचा प्रश्न आला की हे तुमचं बॅकग्राऊंड वातावरण बायबल आहे, संस्कृती बायबलवर पोचलेली आहे, तुम्हाला त्या संकल्पना सहज समजतात, पण माझ्या मराठी बांधवाला त्या कशा समजतील. आणि मग मी टिपा लिहायला लागलो. असं करता करता त्या संपूर्ण बायबलमध्ये 1900 टिपा झालेल्या आहेत. त्यासाठी मला अनेक धर्मपंडितांचे ग्रंथ वाचायला लागले, कारण धर्मग्रंथ आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, लोक फार हळवे असतात. आणि मी सगळं ते अनेक ग्रंथ वाचून त्या टिपा तयार केल्या आणि त्या जोडल्या प्रत्येक प्रकरणाला. त्यामुळे एका अर्थाने पहिलं मराठी सटीप बायबल झालेलं आहे. हे सगळं करायला किती काळ लागला तुम्हाला? मला जवळजवळ 1 तप लागला. म्हणजे अर्थात मी सलग काम करीत नव्हतो, म्हणजे दुसरी कामं होती, दुसरी व्यवधानं होती, त्याच्यामध्ये मी होतो. पण रात्र आपल्या मालकीची असते आणि सुट्टीचे दिवस असायचे, ते मी सगळे ह्या कामामध्ये घालवले. अक्षरशः गाडून घेतलं स्वतःला.
दुसरी गोष्ट मी केली की तुम्हाला बोललो, मराठी माणसाने माझं वाटलं पाहिजे. उदाहरणार्थ संत पॉलचं मी एक उदाहरण देतो. संत पॉलचं एक वचन आहे, Where sin abounded, grace abounded all the more. त्याचा मी अनुवाद केला. जिथे पापाचा कहर झाला तिथे कृपेला बहर आला. प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे, A laborer is worthy of his wages. त्याचं भाषांतर मी केलं, चाकरी करणाऱ्याला भाकरी मिळाली पाहिजे. अशी पुष्कळशी वचनं तिथे आहेत. त्याची जी उपशीर्षक आहेत तिथं संत साहित्यातून घेतली आहे. करी लाभावी न प्रीती, भेटी लागे जीवा, ज्या लाडक्या तुकोबाकडून ती घेतलेली आहे. मन करारे प्रसन्न. त्यामुळे या सुबोध बायबलचं नातं संत साहित्याशी कुठेतरी दुरून लागावं हा त्यामागचा हेतू होता. परत दुसरं एक महत्वाची गोष्ट असते की मूळ मुद्द्याला बगल न देता या गोष्टी करायच्या असतात. कारण पुन्हा एकदा सांगतो की वाचक हा म्हणता मराठी ख्रिस्ती वाचक धर्म श्रद्धेबाबत आणि भाषांतराबाबत खूप हळवा आहे. मात्र मला एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. महाराष्ट्रभर पसरलेल्या माझ्या मराठी बांधवांनी मला प्रत्यक्ष पत्र लिहून किंवा दूरध्वनीवरून त्यांची पसंती कळवलेली आहे. तेव्हा खूप बरं वाटलं. तू साहित्य अकादमीचा प्रश्न काढलास, या नव्या कराराला होय अनुवादाचा अकादमीचा पुरस्कार मिळालेला. ते सगळं बघितलं तेव्हा आणि दुसरी मिळाली की श्रमाचं एक अर्थाने सार्थक झालेलं वाटलं. त्यासाठी मी काही भाषांतर केलेलं नव्हतं, हा एक अपघात होता. सारी प्रभूची कृपा असं मी मानतो. अगदी अगदी. फादर, तुम्ही जगभर फिरत असता, तर अशा वेळेस इतर देशातील जे धर्मगुरू आहेत त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? मी 80 ते 90 ह्या दशकामध्ये युरोपचा जास्त प्रवास केला. कारण सुरुवातीला मी अभ्यासासाठी तिथे होतो 2-3 वर्ष. त्यामुळे फिरत होतो सर्व ठिकाणी, संधी मिळेल तशी. त्यावेळेला भारताविषयी प्रचंड आकर्षण होतं लोकांमध्ये, धर्मगुरूमध्ये. कारण भारताविषयी त्यांनी ऐकलेलं होतं. काही नकारार्थी गोष्टी ऐकलेल्या होत्या, ती गोष्ट निराळी की अंधश्रद्धा लोकांचा देश किंवा अज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथे रस्त्यावर एअरपोर्टवर साप फिरतात, ते चुकीच्या समजुती होत्या. परंतु आपल्या संस्कृतीबद्दल आणि विशेषतः आपल्या भारतीय धर्माबद्दल आणि त्याहूनही तत्वज्ञानाबद्दल तिकडच्या धर्मगुरूमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आमच्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप दुसरे जॉन पॉल यांना भेटण्याचा मला योग आला. त्यावेळी मी ख्रिस्ती अध्यात्मावर अभ्यास करत होतो. त्यांनी मला विचारलं की तू काय करतोय तिथे रोमला? तर मी सांगितलं ख्रिस्ती अध्यात्मावर मी अभ्यास करत आहे. ते मला म्हणाले, यू कम फ्रॉम इंडिया? इंडिया इज अ स्पिरिच्युअल कंट्री. ही आपली ख्याती आहे. मी नेहमी सांगत असे की भारत काय एक्सपोर्ट करू शकतो? आध्यात्मिकता. हे आपण जगाला देऊ शकतो आणि ते दिसून येते आपल्याला. सर्वत्र भारताविषयी याविषयी आकर्षण आहे. योगाविषयी आकर्षण आहे. मी योगाचा थोडासा अभ्यास केला होता. अमेरिकेच्या माझ्या वास्तव्यामध्ये एका चर्चमध्ये मी होतो. तिकडचे मित्र माझ्याकडे आले, आम्हाला थोडंसं योग शिकवा ना. ते 2-3 कोर्स योगामध्ये केल्यामुळे ते प्राणायाम वगैरे कसं करते शिकवता आलं. त्यांना खूप आवडलं. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आपल्या देशात आहेत. फक्त पुन्हा एकदा परदेशाच्या तुलनेत आपण स्वतःला कधी कधी कमी लेखतो. ते काही गरज त्याची नाहीये. खूप आपल्याला दिलेलं आहे, सांभाळलं पाहिजे. दुर्दैवाने आपण ते सांभाळणार आहोत का?
ही बहुभाषिकता, ही बहुसांस्कृतिकता, ही सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती आपण सांभाळून घेणार आहोत का? की आपणच आपलं विजन तोकडं करीत आहोत? एखाद्या विचाराचाच प्रचार करीत आहोत, इतरांना कमी लेखित आहोत. धोकादायक आहे. व्यापक दृष्टीने पाहताना आणि भवितव्याचा विचार करीत असताना आपल्याला सगळ्यांच्या पलीकडे गेलो पाहिजे. युरोप गेलाय, मोठ्या प्रमाणामध्ये सेक्युलर झालेला आहे. धर्म एक खाजगी बाब आहे. ज्यांना पटेल त्याने तो पाळावा, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असावं. परंतु धर्माच्या नावाने राजकारण हा विषय आता तिथे जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. त्यामागे प्रभू ख्रिस्ताचा विचार आहे, गिव्ह टू सीझर व्हॉट इज सीझर्स. जे राजाचं ते राजाला, गिव्ह टू गॉड व्हॉट इज गॉड्स. जे देवाची ती देवाला. ही विभागणी आपण करायला आपल्या घटनेने ती केलेली आहे. पण अलीकडे जे वारे वाहत आहेत धोकादायक वाटतात. मला यालाच धरून, या मुद्द्याला धरून असं विचारायचंय फादर, कारण मी एक व्हिडिओ त्या संदर्भातला पाहिला होता. मुळात धर्माला चमत्काराची आणि अंधश्रद्धेची गरज का भासावी? कारण आणि सक्तीच्या धर्मांतराबाबत चर्चची मतं काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. कारण मी तो जो व्हिडिओ पाहिला होता, अक्षरशः लोक उड्या मारतात एकमेकांच्या अंगावरती, किंवा म्हणजे त्याच्यावरून असं वाटलं की चमत्काराची आणि अंधश्रद्धेची गरज का भासते. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, 100% म्हणणं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय गरज आहे? धर्म हा एक अध्यात्म मार्ग आहे. माझं परमात्म्याशी असलेलं नातं, ते नातं आणि माझी इतरांविषयी असलेली बांधिलकी, ह्या दोन गोष्टी म्हणजे धर्म आहे. पण धर्माला जी पुटं जोडली गेलेली आहेत आणि काही हितसंबंधी लोक असतात जे चमत्काराचा वगैरे दावा करतात आणि त्याची काही गरज नाहीये. एखाद्या माणसाला विश्वास ठेवण्यासाठी चमत्काराची गरज नाहीये. आणि किती चमत्कार केले त्याला विश्वास ठेवायचा नाही, तो ठेवणार नाहीये. ही आत्मानुभूती आहे. तिथे आपण आणि धर्माधिकाऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे. त्याबाबत सजग असलं पाहिजे. मला एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते की मी स्वतः नरेंद्र दाभोलकराबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनामध्ये आणि शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. आम्ही जरा वसईला बोलावलेला आहे. खरं म्हणजे आमच्या ख्रिस्ती धर्मामध्ये या अशा प्रकारच्या समजुती फार कमी आहेत. भानामती, अंगात येणं हा प्रकार मुळीच नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या कधी कधी जायला वेळ लागतो. पण जसा मनुष्य शिकत जाईल, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होईल, तसे त्या गोष्टी निघून जातील. तू दुसरा एक फार चांगला प्रश्न मला विचारला की सक्तीच्या धर्मांतराबद्दल आपल्याला काय वाटते. मला एका अर्थाने वाईट देखील वाटते की ख्रिस्ती धर्म म्हटलं की धर्मांतर आलं तिकडे. 2000 वर्षापासून धर्म इकडे आहेत. आमची संख्या 2% कमी आहे आणि प्रत्येक शिरगणतीमध्ये कमी होतीये. परंतु प्रचार मात्र मोठा केला गेलेला आहे. तर सक्तीच्या धर्मांतराला आमच्या धर्मग्रंथाचा विरोध आहे. पूर्णपणे विरोध आहे. ते म्हटलेलं आहे की चर्च कंडेम्स फोर्स कन्व्हर्शन्स. आम्ही त्याचा निषेध करतोय आणि ते एका अर्थाने आपल्या प्रत्येकाला विवेक बुद्धी आहे. ज्याला जो मार्ग पटेल, ज्याला जो धर्म पटेल तो त्याने निवडावा. आणि आपल्या भारतीय घटनेने कलम 18 आणि 25 मध्ये हे धर्म स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे. त्यामुळे धर्माच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सक्तीवर हे वदतो व्याघात आहे. तुम्हाला मुळीच पसंत नाहीयेत. पण दुसरी गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की अलीकडे काही राज्यामध्ये हे लव्ह जिहादच्या निमित्ताने जे कायदे होत आहेत ते माणुसकीवरचं कलंक आहे.
प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. मग दोन व्यक्ती प्रेमाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आपण दोषी ठरवणार, त्यांना जगू देणार नाहीये. आणि ह्या बाबत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करायला पाहिजे, कारण मूलभूत मानवी हक्काची पायमल्ली आहे. तो तिसरा मुद्दा मला घ्यावासा वाटतो ह्या अनुषंगाने. बरोबर. तिसरा मुद्दा असा आहे, हे जे फोर्स कन्व्हर्शन वगैरे ते असं त्याची चर्चा केली, परंतु दुसऱ्या बाजूला आपण लोकशाहीमध्ये आहोत. पक्षांतराचं काय? आज काही राजकीय पक्ष हे खरेदी विक्री संघ झालेले आहेत. इकडून तिकडून उड्या मारतात. आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. मला विचारायचं आहे, त्याचे पक्ष बदलतात आणि निवडणूक जवळ आली की बदलतात, ते काय कर्मण्य वादिकार असते बा फलेशी कदाचन या बुद्धीने करतात का, की देवाणघेवाण होते? जर होत असेल ती लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला लावलेला तो सुरुंग आहे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याबाबत राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. समाजामध्ये अपप्रवृत्ती आपण रुजवीत आहोत. आमदार इकडून तिकडे तिकडून इकडे न्यायचे, पंचतारांकित हॉटेलामध्ये त्यांची सोय करायची. कुणाच्या पैशावर? कोण प्रायोजित करतो त्यांचं हे सगळं? ही लोकशाही आहे, ही तर ठोकशाही झाली हो. पण विचार करणाऱ्या माणसाने एकत्र येऊन ह्याबाबत चर्चा करायला हवी आणि मतदारांनी सजग राहायला हवी. 1000, 2000, 5000 रुपयासाठी आपलं मत विकायचं, चारित्र्य विकायचं? तर ह्या देखील प्रश्नांची सखोल चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणजे खरं तर हा धर्म हा चिंतनाचा विषय आहे, पण तो आज चिंतेचा विषय झालेला दिसतो या सगळ्यामुळे. पुढचं मी असं विचारेल की फादर, तुम्ही पर्यावरण चळवळीशी संबंधित तुम्ही आहात, तर साहित्य आणि पर्यावरण यांची सांगड कशी घातली? सिडकोच्या प्रकल्पांना विरोध केल्यानं आज वसई हिरवीगार आहे. मग हरित वसईसाठी संघर्ष का करावा लागला? वर्षा, थोडस मागे जातो मी तुला सांगितलं सुरुवातीला, वसई हे पाचूचं बेट आहे, हिरवगार. पोर्तुगीजांनी वसईला डॉम बसे, सम्राज्ञी वसई असं म्हटलेलं आहे. आणि त्याची रीग लागत असे वसईला मुक्काम करण्याची. विस्तीर्ण सागर किनारा आहे, पूर्वेला डोंगर, सह्याद्रीच्या टेकड्या आहेत, डोंगर आहेत, सगळे हिरवगार आहे. भरपूर पाऊस पडतो. आम्ही कोकणामध्ये आहोत आणि इतका शेतकरी खूप कष्टाळू आहे. त्या तुटपणच्या जमिनीमधून तो उत्पन्न घेत आहे. केळी, पोपळी, बागायती, नागवेल, फुलं, सगळ्या प्रकारची फुलं ची निपस इथे होत असते. भाजीपाला तयार होतो आणि ताजा भाजीपाला मुंबईला वसईकर पुरवत आहे. पु ल देशपांडे सांगायचे की वसईचा दूधवाला आम्हाला दूध प्यायला देतो. तर ही वसईने जपलेलं आहे. हे वैभव आहे, म्हणजे पर्यावरणाचा समतोल इकडे आहे. परंतु 80च्या दशकामध्ये मुंबईतले लोंढे वसईकडे येऊ लागले. मुंबईला मी जवळचे, त्यांची वस्ती वाढू लागली, जमिनीचे भाव वाढू लागले. त्यावेळी बड्या बिल्डरांचं लक्ष वसईकडे गेलं. त्यांना वसई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटू लागली, द गोल्डन गूस. तिथल्या पाण्याचा भरपूर प्रमाणामध्ये उपसा होऊ लागला. त्याचे विपरीत परिणाम शेतीवर होऊ लागले. आणि ह्या सगळ्यांचं हे बिल्डर जे सगळे होते, बिल्डर जमात होती, त्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याची जबाबदारी इथल्या काही लोकांनी घेतली. अँटी सोशल एलिमेंट्स, तेव्हा त्यांना मी माफिया बोलत असो, मला बरं नाही वाटतो शब्द वापरायला, की आमचेच लोक आहेत. पण असं झालं इकडे. प्रचंड
प्रचंड दहशत. दिवसा ढवळ्या खून पडायचे. संध्याकाळी 7 नंतर इथे आपोआप कर्फ्यू लागायचा. लोक घराबाहेर पडायला घाबरू लागले. कारण जो विरोध करेल त्याला संपवायचं, ही वृत्ती होती. हे सगळं मी पाहत होते, वसईत होतो. अशा मी विचार केला की असं चालू द्यायचं का? हे असे आहे तरी हे असे असणार नाही. नाही, हे चालू देता कामा नाही. मी एक धार्मिक मनुष्य आहे. माझं कधी चळवळीचं नातं नव्हतं, पण लोकांचं जीवन धोक्यात आहे त्या वेळेला मी चर्चमध्ये बसून एकटा प्रार्थना करू शकत नाही. ठाकूराने गीतांजलीमध्ये हा संदेश दिलेला आहे की अरे हे पुजाऱ्या, त्या बंद मंदिरात बसून, गाभाऱ्यात बसून तू कोणाची पूजा करत आहेस रे? अरे तुझा देव रस्त्यावर आहे, शोषितामध्ये आहेत, दलितामध्ये आहे, अन्यायग्रस्तामध्ये आहे. आणि प्रभूंनी देखील मला तेच सांगितलं की यांच्या पाठीशी उभा राहा. त्याच वेळेला चर्चमध्ये एक नवा विचार रुजलेला होता, ज्याला लिबरेशन थिओलॉजी म्हणतात, मुक्तीचं तत्वज्ञान. ते मी शिकलो होतो की धर्म कशामध्ये आहे? पूजा अर्चेमध्ये केवळ, कर्मकांडामध्ये केवळ, आणि बाहेर असलेला अन्यायाचा काय? त्याचा प्रतिकार केला पाहिजे, उभं राहायला पाहिजे, जीवावर बेतेल उभं राहायला पाहिजे. 5-25 मित्रांना एकत्र केलं, समविचारी मित्रांना, आणि आम्ही संघटना चालू केली, हरित वसई संरक्षण समिती, आणि लोकसंपर्क चालू केला. लोक पिडलेले होते, पिसलेले होते, पण त्यांचे आवाज दबलेले होते. त्यांना वाचा देणं आवश्यक होतं. आम्ही गावागावामध्ये फिरू लागलो, गल्ली बोळामध्ये फिरू लागलो, स्ट्रीट कॉर्नर मीटिंग ते घेऊ लागलो, आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत गेला. या प्रतिसादाला व्यासपीठ मिळवून द्यावं आणि मोर्चा आम्ही काढला. प्रचंड दहशत, प्रचंड दहशत. आम्ही हिंमत धरली. 35,000 लोकांनी सहभाग दिला. ते पहिलं पाऊल होतं. ते त्या शक्तीला दिलं ते आव्हान होतं. ते शांत बसणार नव्हते. आम्ही जे नेतृत्व करीत होतो, मी स्वतः 2दा माझा पाठलाग झालेला आहे रात्रीच्या वेळेला. तेव्हा मला आठवते, ठाण्याचे कलेक्टर होते शांताराम सगणे. ते मला बोलले, फादर तुम्हाला मी पोलीस प्रोटेक्शन देऊ का? तो आम्ही त्यांना सांगितलं, इथल्या सामान्य माणसाला प्रथम संरक्षण द्या, शेवटी माझा विचार करा. समाज जगला पाहिजे, मी जगून काय फायदा? आणि आम्ही मग हे आंदोलन चालू केलं. चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामधून मी पर्यावरणाचा अभ्यास करू लागलो. काय हे पर्यावरण, काय हा विषय, वाचन करू लागलो. आणि तेव्हा जाणवलं की ही विश्वव्यापी समस्या आहे. हो, हे जग एक वेढलं गेलेलं आहे. माणसाला शेपूट होतं, ते गळून पडलं, त्याची नख शाबूत आहेत. ओरबाडण्याची प्रवृत्ती माणसामध्ये आहे, आणि विशेषतः यंत्रयुगानंतर ही प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण याच्याविषयी, याच्या विरोधात तुम्ही नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि मोठी मोहीम राबवली. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपला पहिला प्रश्न जो आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण, तो तसं पाहिलं तर देशव्यापी प्रश्न आहे, सगळ्यांना भिडणार आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात. आम्ही स्थानिक येथे ते अनुभवलं. दुर्दैवाने हे जे दुष्ट प्रवृत्ती असतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम मोठे राजकीय नेते करीत असतात. त्यामुळे समाज जीवनामध्ये काय होत आहे, लोकांचे कसे हाल होत आहेत, त्यांना कसा त्राता कोणी उरत नाहीये,
ते मी पाहिलं आणि उभे राहिलो. इथे देखील माझी प्रेरणा प्रभू येशू ख्रिस्त होती. प्रभू येशू ख्रिस्त एकदा सांगण्यात आलं, तुम्ही ते स्पष्टपणे भूमिका घेऊन उभे राहता, तो राजा हेरोद जो आहे तो तुम्हाला ठार करणार आहे. ते प्रभूने त्या लोकांना सांगितलं, जाऊन त्या कोल्ह्याला सांगा, मी आज उद्या आणि परवा माझं कार्य करत आहे, माझी वेळ आली म्हणजे मी जाईन. मित्रांनो, हे चालू आहे जगभर. विशेषतः स्थानिक पातळीवर आम्हाला अनुभवायला मिळालं. तेव्हा देखील आम्ही भूमिका घेऊन उभे राहिलो, किंमत देण्याची तयारी दाखवली. दुसरा प्रश्न आहे की कम्युनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे पण चालू आहे. ह्याच्यापैकी अधिक धोकादायक काय आहे, त्याबाबत मी एका विचारवंताशी चर्चा केली आणि ते मला बोलले की या जातीयवादापेक्षा एका वेळी गुन्हेगारीकरण पत्करलं, कारण गुन्हेगार बदलू शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, पण जात्यंतता जी आहे ती रक्तात भिनलेली आहे, आपल्या डीएनएचा तो भाग झालेला आहे आणि ती कधी मारला तरी मरत नाही. अशा प्रकारची तो विषाणू आहे. त्या विषाणूचा प्रसार होत आहे. कोविडच्या विषाणूपेक्षा जात्यंतता अधिक भयानक आणि भीषण आहे. कोविडवर एक दिवस उपाय सापडेल आपल्याला, पण या दोन्ही प्रवृत्तीशी आपल्याला लढणं आवश्यक आहे आणि निर्भयपणे लढत राहायचं. चिंतो कोण, हरतो कोण हा प्रश्न दुय्यम आहे. आपण ते कार्य करीत राहावं, गीतेने सांगितलेलं आहे. तुम्ही कर्म करीत राहा, त्याचे परिणाम काय होतील ते आपल्या हाती नाही आहेत. कर्म करीत राहूया. छान. शेवटाकडे आपण येतो आहोत आता. संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी तुम्ही बराच काळ इस्रायलमध्ये होता, तर तिथल्या संशोधन नेमकं काय केलंय, कसं केलंय त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ख्रिस्तभूमी किंवा बायबल भूमी माझ्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक महात्मे त्या भूमीमध्ये जन्मले. त्या भूमीने जगाला एक विजन दिलं, परमेश्वराचं एकमेवत्व, युनिसिटी ऑफ गॉड. त्या भूमीमध्ये प्रभू ख्रिस्त जन्मले. तिथे त्यांनी संघर्ष केला. तिथे त्यांना दुःखद मरणाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्या भूमीविषयी साहजिकच माझ्या मनामध्ये खूप भावना होत्या. 1980 मध्ये मी रोमला अभ्यास करीत असताना 1 महिन्याची तीर्थयात्रा आम्ही आमच्या प्रोफेसरच्या मार्गदर्शनाखाली तिथे काढली. त्याच्यावर मला सहभाग मिळाला आणि प्रत्येक जागेचं वैशिष्ट्य आणि महात्म्य आम्ही समजून घेतलं. सगळ्या जागेला भेटी दिल्या. काही स्थळ तिथे सातत्याने उत्खनन होत असते. ख्रिस्तकालीन काही गोष्टी देखील तिथे उत्खनन गोष्टी सापडलेल्या आहेत, त्यालाही भेटी दिल्या. इस्रायलच्या वस्तू संग्रहामध्ये त्या सगळ्या गोष्टी क्रमाने मांडून ठेवलेल्या आहेत, त्याही मी पाहिल्या. तिथेही काही नोंदी घेतल्या आणि त्यानंतर काही सेमिनार मध्ये सहभाग घेण्याची मला संधी मिळाली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा एक फार मोठा विषय आहे, फार जटिल आणि गहन विषय आहे. खरं म्हणजे ही जी भूमी आहे ही प्रेषितांची भूमी, तशीची रक्तरंजित भूमी आहे. इतिहास खूप मोठा आहे. अब्रामाच्या 2 मुलांमधला जो संघर्ष होता तो चालत चालत आज अरब वंशीय आणि ज्यू वंशीय
इथपर्यंत आलेला आहे. 1948 मध्ये इस्रायल एक स्वतंत्र राष्ट्र झालं. त्यावेळेला या राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र होती. ते पॅलेस्टाईनी अरब हे मूळ तिकडचे रहिवासी होते. त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्यात आलं. त्यांची घरदारं जप्त करण्यात आली. या सगळ्यांच्या कथा तिकडच्या कार्यकर्त्याकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या. पूर्वी मला इस्रायल लोकांविषयी खूप आदर वाटायचा, परंतु इस्रायलची सफर केल्यानंतर आपल्या सगळ्यांची मतं बदलतील. मानवी हक्कांचं उल्लंघन तिथे होत आहे. मानवी हक्क पायदळी तुडविले जात आहेत. या पॅलेस्टिनीला स्वतःची भूमी राहिलेली नाहीये. ते निराधार आहेत. आणि अमेरिकेसारखा एक प्रचंड बलवान देश हा इस्रायलच्या पाठीशी आहे. सगळेजण तोंड बंद करून आहेत. अन्याय अत्याचार सहन केले जात आहेत. तेही पाहिलं, अनुभवलं, त्याचा अभ्यास केला. बायबलमध्ये इस्रायलविषयी खूप माहिती आहे. त्याचाही थोडासा अभ्यास केला. आणि त्याचबरोबर मी इथे इस्रायल असताना आपल्याकडून, भारतातून, महाराष्ट्रातून काही बेने इस्रायली जे गेले 2000 वर्ष त्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात होतं, पण इस्रायलचं स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर 1948 नंतर त्यांनी जगभरच्या ज्यूंना परत बोलावलं. आणि हे सगळं ज्याला डायस्पोरा म्हणतात, हे सगळे विखुरलेले ज्यू लोक तिथे आलेले आहेत. 30,000 मराठी मंडळी आहे हिब्रू भाषा बोलणारी. त्यांनी भाषेचं, हिब्रू भाषे संस्कृत सारखी मृत भाषा पुनरुज्जीवन केलेलं आहे. त्या भाषेमध्ये अति व्यवहाराची भाषा झालेली आहे. शिकण्यासारखी गोष्ट आहे. भाषेविषयी प्रचंड अभिमान. त्या भाषेमध्ये संशोधन केलं. आणि बाहेरून येणारे जे लोक आहेत इस्रायली, त्यांना ही हिब्रू भाषा शास्त्र शुद्ध प्रमाणे शिकवण्याची सोय तिथे केलेली आहे. शिकण्यासारखं आहे. त्यांनी शेतीमध्ये केलेली क्रांती, त्यांची पहिली हरित क्रांती, तिथे शासन, शेतकरी आणि शास्त्रज्ञ हातात हात घालून काम करतात. म्हणून त्यांनी एवढी मोठी प्रगती केली आहे. विशेषतः शेतीमध्ये, अण्वस्त्रामध्ये प्रगती केलेली आहे. हे सगळं पाहिलं, ते अनुभवलं. त्या ज्यू कुटुंबात मी राहिलो होतो. मला आठवते, जेव्हा मी इथून माझ्या अलीकडच्या भेटी म्हणजे 1995-96 भेटीमध्ये इथे गेलो, जाताना मी माझ्या बरोबर चांगले असे पिकलेले चिकू घेतले होते आणि मी तिथे त्या फॅमिलीला ते दिले. तर तिची, त्या मुलाची सासू मला म्हणाली, फादर तुम्ही योग्य वेळी भेट आणलेली आहे, की माझ्या सुनेला दिवस गेले आहेत आणि तिला चिकू खाण्याचे डोहाळे लागले आहेत. तर ते त्यांना मी आनंदित करू शकलो. कुटुंब जीवनाचा अनुभव घेतला. इस्रायली लोकांमध्ये पासोवर हा मोठा सोहळा असतो. त्यासाठी कुटुंब, संपूर्ण कुटुंब एकत्र भेटतं, सहभोजन घेते. त्या कुटुंबाचे प्रमुख एकत्र त्याकडे एकत्र करतात आणि ते सहभोजन घेतात आणि जुन्या करारामध्ये जे काय झालं त्याचं वाचन करतात. त्या सहभोजनासाठी मला आमंत्रण होतं. तिथे मी भाग घेतला. त्यांच्या सिनेगॉग्स आहेत, जी प्रार्थनेच्या जागा आहेत, तिथे मी त्यांच्यामध्ये सहभागी झालो. त्यांचं सामाजिक जीवन पाहिलं आणि सगळ्यांचा परिपाक संघर्ष यात्रा ख्रिस्त भूमीची या माझ्या पुस्तकात झालेला आहे आणि वाचकांनी स्वागत केले. राजवासाने ते प्रकाशित केलेलं आहे. व्हिज्युअल माध्यमांमध्ये आजकालची पिढी अडकून पडली आहे. मराठी साहित्य आणि आजच्या पिढीबद्दल तुमचं काय मत आहे? ही वाचन संस्कृती या आभासी जगामध्ये त्यांनी कशी टिकवावी, त्यांनाही आपण काही मार्गदर्शन करूयात. कारण आजच्या या साहित्यिक कलावंत संमेलनात ही तरुणाई सुद्धा सामील आहे. ते सुद्धा तुम्हाला मोठ्या संख्येनं ऐकतायत. तर या व्हिज्युअल माध्यमांमध्ये जी पिढी अडकून पडलेली आहे
त्या पिढीबद्दल तुमचं काय मत आहे? तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे, आपल्याला तो सतावित आहे. आपण त्याची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात आहोत. परंपरा आणि नवता एक शाश्वत द्वंद्व आहे. एका बाजूला आपण परंपरेचं जतन करीत असतो, पण दुसऱ्या बाजूला नवता येत असते आपली नवनवी रूपे घेऊन. आणि म्हणून परंपरा जपत असताना नवतेचं स्वागत केलं पाहिजे. जग झपाट्याने पुढे जात आहे आणि मोबाईलचं जे थोडंसं यंत्र खिशामध्ये आपल्याला मिळालेलं आहे, तू सांगितल्याप्रमाणे सगळं जग तिथे आहे. हो, सगळं तिकडे आहे. युट्यूब आहे, काही आपण ऐकू शकतो. मी युट्यूबवर मराठी नाटकं ऐकलेली आहेत. फायदा आहे की नाही युट्यूबचा? सहज उपलब्ध आहे. चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत आणि तितक्याशा चांगल्या देखील नाही आहेत. इथे प्रश्न येतो तारतम्याचा. तरुण पिढीमध्ये काही गोष्टींचं आकर्षण असते, काही वेळ त्यांचा तिथे जातो, पण ती देखील शिकेल. मनुष्य एका स्थितीमध्ये फार काळ राहू शकत नाहीये, तो देखील कंटाळेल, काहीतरी शोधील. म्हटले तरुण पिढी वाचनापासून दूर गेलेली आहे आणि मोठी पिढी काय कमी आहे. मोठी माणसं पण आता मोबाईल मध्ये गुंतलेली आहेत. हा, तर तो काळाचा महिमा आहे. हो, मी पण गुंतलेलो आहे. चांगल्या गोष्टींचा वापर करतो, चांगली लेक्चर्स मी त्याच्यावर ऐकतो, नामवंत वक्त्यांचे भाषण ऐकतो. हा एक उपकार आहे. तर आपल्याला हे आता वाचन संस्कृती कशी वाढवायची, वाचन तसं असलं पाहिजे, तशी पुस्तकं आली पाहिजेत. त्या कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातील काही नामवंत प्रकाशकांनी डझनाच्या आसपास पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांना वाचक वर्ग आहे म्हणून ते प्रकाशित करतात ना. तो काय आतबट्ट्याचा व्यवहार नाहीये. म्हणजे एक विशिष्ट वाचक वर्ग आहे आणि ही या प्रकाशन संस्थांना देखील धन्यवाद देतो. किती अडचणी, अनंत अडचणी या कोविड काळामध्ये, त्या अडचणी मात करून चांगली पुस्तकं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. तर ती आता जात आहेत लोकांपर्यंत. तरुण पिढीची, आणि आता आपण तरुण पिढीच्या माध्यमातून गेलं पाहिजे. त्यांना ई बुक्स आवडतात, ते दिलं पाहिजे. ट्विटरवर ते ऐकतात, फेसबुकवर ते पाहतात. किती कवी आणि काही कवडे देखील हे काय काय कविता आपल्या तिथे सादर करीत असतात. त्याच्यातून काहीतरी नवीन निघेल, सुंदर निघेल. तरी सुंदराची अपेक्षा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. खूप सकारात्मकता यामध्ये सगळ्यात जाणवली. श्रोते हो, रसिक हो, खर तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे नाव ऐकलं तर एखाद्याला कदाचित कल्पना येणार नाही की किती धर्म, किती भाषा, साहित्य, संत, संस्कृती यांचा खोल अभ्यास केलेला आणि ती रुजवलेली आहे. याचं दर्शन त्यांच्या बरोबर ज्या काही आपण गप्पा मारलेल्या आहेत त्या गप्पांमधून आणि मुलाखतीच्या माध्यमातून घडलेला आहे. त्याबद्दल मी फादरचे खूप खूप आभार मानते आणि पुढल्या कार्यासाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायला पाहिजेत. हे माझे काही विस्कळीत विचार एकत्रित संधी वर्षात तू दिलेली आहेस. किती चांगल्या प्रकारे प्रश्न तयार केलेस तू. आणि साहित्यिक कलावंत या मंडळींना खरं म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्या अगोदर मी या साहित्यिक कलावंतामध्ये अध्यक्ष झालो होतो. हा स्टेपिंग स्टोन होता माझ्यासाठी आणि फार चांगल्या रीतीने सगळं तू हाताळलेलं आहेस. मी तुझा मनपूर्वक अभिनंदन करते. आपण लोणावळ्याला प्रथम भेटलो आणि यू आर अ प्रॉमिसिंग पर्सन. थँक्यू. मनापासून धन्यवाद फादर. शेवटी एवढंच म्हणता येईल की शब्दांची उपासना करता करता या ईशोपाचक पुरोहिताच्या आयुष्याचं पाऊण शतक सरलं. कोवळ्या वयात त्यांच्या लेखणीतून पहिले शब्द उमटले ते ॲडम ईव्हच्या कथेचे
ही प्रारंभीची अडखळती पावलं गेली 5 दशकं मराठी सारस्वतांच्या विशाल प्रांगणात एक यज्ञकर्म म्हणून अविचल निष्ठेनं आणि दमदारपणे संचार करत राहिली आहेत. पुढेही हा प्रवास असाच चालू राहो, त्यासाठी आम्हा सर्वांकडून साहित्य कलावंत संमेलनाच्या या व्यासपीठावर शुभेच्छा देते आणि थांबते. नमस्कार. नाताळच्या पूर्वसंध्येचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस यू.